मारहाण झालेल्या पोलीस अधिकारी नितीन डगळे यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। डगळेजी नमस्कार, काय सांगाल, काय होतं ते, काय प्रकार तुमच्या बरोबर घडला? मी व माझे कर्मचारी नेहमीप्रमाणे विसर्जन पॉइंट येथे जरीमरी तलाव येथे गणपती विसर्जनाचा कार्यक्रम चालू होता। आम्ही तेथे हजर होतो। कार्यक्रम सुरळीत चालू होता। खूप गर्दी झाली होती। काही वाद्य वाजवणार जिथं गर्दी होती म्हणजे विसर्जन आणि आरती करतो त्यामध्ये वाजवत होते। त्यांना वाजवण्यास मज्जाव केला, वाजू नका तुम्ही। तर त्यांच्यात बोला चालू असतानाच त्यांनी विसर्जन करण्याचं बंद केलं सगळ्यांनी। विसर्जन त्यांना सांगितलं, बाबा दिवसाचं गणपती आहेत, खूप गर्दी आहे, मूर्त्या तिथे ठेवलेल्या आहेत, विटंबना होऊ शकते, कुठला अनुचित प्रकार घडू शकतो मूर्तीची। आपला सण आहे, बाप्पाचं विसर्जन करा, तुम्ही करा। तरी ते काही तयार होत नव्हते, विसर्जन करायचं नाही। अशा वेळेस मी ज्यांचे विसर्जन करायचे होते मूर्तींचे त्या लोकांना म्हटलं, तुमच्यातलं जो कोणी करत असेल तो जो कोणी करू शकतो त्यांनी करावे। ते करायला गेले असता त्यांनीही त्या लोकांनी विरोध केला, करायचं नाही, कोणीच करायचं नाही। मी तिथे गेलो असता मला त्यांनी पाण्यात ढकललं आणि माझ्या खांद्यावर चढून मला डुबून मारण्याचा प्रयत्न। मला थोडाफार पोहता येत असल्यामुळे मी बाहेर आलो, अन्यथा तुम्ही ते बघितलेलं आहे जो काय प्रकार। बाहेर आलो, व्यवस्थित आलो, तोपर्यंत माझ्या वरिष्ठांना माझ्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली होती, ते आले, त्यांनी घटनास्थळावरून मला पोलीस स्टेशनला आणले। मला योग्य ती माहिती विचारून व्यवस्थित हे करून माझं म्हणणं ऐकून घेऊन गुन्हे दाखल केलेला आहे। पोलीस आहोत आम्ही, आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडायचे, 24 तास कर्तव्यावर असतो, जनतेची सेवा करायची असते। त्यात काही वितुष्ट असतात, काही लोक असे असतात ज्यांची मानसिक स्थिती म्हणजे हे नसते, बरोबर नसते, जे पोलिसांवर हल्ला करतात। जनतेचं रक्षण करत असताना आपण कर्तव्य पार पाडत असतो, मात्र ह्या कर्तव्य पार पाडत असताना असे प्रसंग घडत असतात। असे प्रसंग जनतेकडून होऊ नये ही एक अपेक्षा डागळे यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन विशालसह किशोर पगारे, जय महाराष्ट्र, कल्याण। तर मारहाण करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत असा दावा केलेला आहे आमदार गणपत गायकवाड आणि कल्याणच्या जरीमरी मंडळानं। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो कार्यकर्ता माझा नव्हता किंवा तो कार्यकर्ता तिसाई देवस्थानाचा सुद्धा नव्हता। विसर्जनासाठी माणसं नसतात आणि यासाठी जी मुलगा उत्साही असतात ह्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी, असा तो मुलगा होता। त्यांनी फक्त देवस्थानाच्या टी शर्ट घातलेलं होतं ते हे करताना। तिसगाव हे पूर्णपणे गायकवाड 80% 90% गायकवाड लोक आहेत आणि त्याच्यामध्ये गावातली लोक गायकवाडच आहेत, पण माझं त्याच्यामध्ये नातेवाईक किंवा त्यांच्याशी माझं कुठलं नातं असं काही नातेवाईक। सगळे जे काही PSI आहेत त्यांची जी झटापट झाली त्यामधला तो कार्यकर्ता जरीमरी सेवा मंडळाचा नाही, तो उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी विसर्जन व्यवस्थेमध्ये सेवा करण्यासाठी आलेला कार्यकर्ता होता। तरीसुद्धा अशा पद्धतीने जरी कुठे पोलिसांवरती काही हल्ला होत असेल तर त्याचा जरीमरी सेवा मंडळ निषेध करतं, परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात अशी जी काही वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीमध्ये त्या झटापटीमध्ये ते जे काही PSI डगले आहेत त्यांनी त्या कार्यकर्त्याला मारहाण करायचा प्रयत्न केला आणि मारहाण करत असताना त्याच्या कॉलरला धरून ते स्वतः आणि तो कार्यकर्ता हे दोघंही त्या पाण्यामध्ये पडलेत। उलट त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांना बाहेर काढतानाची क्लिप या ठिकाणी सुद्धा अवेलेबल आहे। जे अर्धवट माहितीची क्लिप दाखवतात ती चुकीची आहे।